पुण्यात कोथरूड परिसरामध्ये नात्याला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे। मुलांना भेटण्याच्या ओढीने गेलेल्या एका बापाला त्याच्या सासरच्या मंडळींनी सापळा रचून निर्जन स्थळी नेलं आणि त्यानंतर जे घडलं ते अंगावर काटा आणणार आहे। पत्नी मेहुणे आणि नातेवाईकांकडून मिळून दगड आणि बांबूने थेटपणे जावयाला मारहाण केल्याचा आरोप जावयांनीच केलाय। कोथरूड परिसरामध्ये घडलेल्या घटनेनं संपूर्ण शहरात आता एकच खळबळ उडाली आहे। पाहूया ते संपूर्ण धक्कादायक प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। पती पत्नी मधील वाद किती टोकाला जाऊ शकतो याचं एक भयानक उदाहरण पुण्यातल्या कोथरूड परिसरामधून पुढे आलंय। पुण्याच्या कोथरूड परिसरामध्ये किष्किंधा नगर परिसरामध्ये राहणारे नारायण पांडुरंग जानकर हे काही काळापासून पत्नी आणि मुलांपासून विभक्त पद्धतीने राहत होते। गेल्या काही दिवसांपासून त्यांची पत्नी आणि मुलं नारायण पांडुरंग जानकर यांच्यासोबत राहत नव्हती। मात्र आपल्या मुलांना भेटण्याची ओढ त्यांना काही स्वस्थ बसू देत नव्हती। यासाठी ते सातत्याने सासरच्या मंडळींकडे संपर्क करत होते की मला माझ्या मुलांना भेटायचे, परंतु तरी सुद्धा सासरच्या मंडळींकडून त्यांना मुलांना भेटू दिलं जात नव्हतं। यासाठी नारायण जानकर हे सातत्याने मुलांची भेट घेण्यासाठी आतुर झालेले होते। त्यांना मुलांची भेट घेण्याची ओढ त्यांना काही स्वस्थ बसू देत नव्हती। नारायण जानकर यांनी त्यानंतर काही काळाच्या नंतर त्यांनी थेटपणे आपल्या मेहुण्यांशी संपर्क साधून मुलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केलेली होती। मेहुण्यांनी त्यांना थेटपणे कर्वे रस्ता परिसरामध्ये बोलावलेलं होतं। मात्र मेहुण्यांनी थेटपणे असं सांगितलं की तुम्ही कर्वे रस्ता परिसरामध्ये या, त्या ठिकाणी आल्याच्या नंतर मी तुम्हाला आणि तुमच्या मुलांची आणि तुमची भेट घालून देतो। परंतु ही काही भेटीसाठी त्यांना बोलवलेलं नव्हतं, तर आधीपासूनच या ठिकाणी सासरच्या मंडळींनी एक व्यवस्थितपणे एक प्लॅन आखलेला होता, साफा आखलेला होता। नारायण जानकर कर्वे रस्त्यावर पोहोचतात तिथे पत्नी मयुरी जानकर आणि इतर नातेवाईक आधीपासूनच त्या ठिकाणी जे आहे ते उपस्थित होते। त्यांनी व्यवस्थित पद्धतीने एक प्लॅन आखलेला होता, सापळा आखलेला होता। या प्लॅन मध्ये स्वतः नारायण जानकर यांची पत्नी मयुरी जानकर होती, त्याचबरोबर इतर जे सासरचे नातेवाईक होते ते सुद्धा या प्लॅन मध्ये सहभागी झालेले होते। त्या ठिकाणी नारायण जानकर त्या ठिकाणी ज्यावेळेस कर्वे रस्ता परिसरामध्ये पोहोचले, त्या ठिकाणी पोहोचता क्षणी त्यांना मारहाण सुरू करण्यात आली। त्यानंतर मुलांना भेटायला नेतो असं सांगत आरोपींनी थेटपणे त्यांना रिक्षामध्ये बसवलं आणि रिक्षामधून त्यांना थेटपणे सुतारदरा परिसरातील निर्जन मैदानावरती नेण्यात आलं। निर्जन स्थळी नेल्याच्या नंतर 6 जणांनी मिळून दगड आणि बांबूने त्यांना बेदम मारहाण केली। यामध्ये नारायण जानकर हे गंभीर जखमी झालेले आहेत। त्याचबरोबर या घटनेमध्ये अत्यंत गंभीर स्वरूपामध्ये नारायण जानकर हे जखमी झालेले आहेत असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। घटनेनंतर परिसरामध्ये प्रचंड संतापाची लाट आता उसळलेली असून कौटुंबिक वादातून इतक्या हिंसक पद्धतीने हल्ला झाल्यानं नागरिकांकडून आता चिंता व्यक्त केली जाते। या प्रकरणी नारायण जानकर यांनी थेटपणे कोथरूड पोलीस स्थानकामध्ये हे जे सासरची मंडळी आहेत त्यांच्या विरोधात, मारहाण करणारी जी मंडळी आहेत त्यांच्या विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केलेली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पत्नी मयुरी जानकर, मेहुणे सुरेश आणि महेश बावदाने यांच्यासह एकूण 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस पुढील जो आहे तो तपास करतायत। मुलांना भेटण्याच्या भावनेचा गैरफायदा घेत एका बापाला सापळ्यात अडकवून सासरच्या मंडळींनी, एका जावयाला सापळ्यात अडकून सासरच्या मंडळींनी ओढत नेऊन ज्या पद्धतीने बेदम मारहाण केली त्याचा सर्व स्तरामधून आता निषेध व्यक्त केला जातोय। कोथरूड परिसरामध्ये हा संपूर्ण प्रकार जो आहे तो चर्चेचा विषय बनलेला आहे। कौटुंबिक वाद आता थेट हिंसाचारापर्यंत पोहोचत असल्यानं हे एक अत्यंत धक्कादायक प्रकरण मानलं जातं। या प्रकरणामध्ये सध्या पोलीस तपास करतायत। पुढे या प्रकरणामध्ये आता हे जे 6 आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांची कसून चौकशी जी आहे, चौकशी सुरू आहे। या चौकशीमधून कोणती धक्कादायक बाब पुढे येते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या घटनांचे प्रत्येक अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।